संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी घोषणा. दिवसा 12 तास वीज, पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा दावा आणि याचसोबत हजारो कोटींच्या प्रकल्पातून तालुक्याच्या विकासाला नवी दिशा. नेमकं काय जाहीर झालं, कोणते प्रकल्प सुरू झाले आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय सांगितलं? पहा ही सविस्तर बातमी फक्त निर्भीड जनता न्यूजवर. शिर्डी येथे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे आणि पारेगाव खुर्द परिसरासाठी मोठा विकासाचा टप्पा गाठण्यात आला आहे. महावितरणच्या प्रत्येकी 5 मेगावॅट 75 क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आमदार अमोल खताळ, महावितरणचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी आता सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पाचे पाणी थेट तळेगाव परिसरापर्यंत आणण्याचे नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. यामुळे दुष्काळी भागातील पाणी टंचाई कायमस्वरूपी कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला. पालकमंत्र्यांनी सांगितले की वैजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पात आता संगमनेर तालुक्यातील गावांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी नमूद केले. याच कार्यक्रमात रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासावरही भर देण्यात आला. शिर्डी परिसरात मोठे उद्योग येणार असल्याचे संकेत देताना युवकांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच रतन टाटा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की या नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे भागवतवाडी, वामनवाडी, जुनेगाव आणि काकडवाडी परिसरातील सुमारे 900 शेतकऱ्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पूर्ण दाबाने 3 फेज वीज पुरवठा मिळणार आहे. त्यामुळे रात्री वन्य प्राण्यांच्या भीतीत शेतीला पाणी देण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, सौर ऊर्जा प्रकल्प, दिवसा वीज पुरवठा, हजारो कोटींचे पाणी प्रकल्प आणि रोजगाराच्या नव्या संधी, या घोषणा प्रत्यक्षात कितपत उतरतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे खरंच शेतकरी आणि युवकांचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या गावात दिवसा वीज आणि पाण्याची समस्या कितपत आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच निर्भीड, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या निर्भीड जनता न्यूज चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.